जी महाराष्ट्र न्यूज, एक बुलंद आवाज जनसामान्यांचा। मालाडमधील प्राण्यांची दहनवाहिनी 2 डिसेंबर पासून 3 आठवडे बंद। मालाड येथील स्मशानभूमीमध्ये लहान आकाराच्या मृत प्राण्यांच्या दहनासाठी करण्यात आलेली सुविधा ही देखभालीची कामे करण्याच्या उद्देशाने 2 डिसेंबर पासून पुढील 3 आठवडे तात्पुरती बंद राहणार आहे। देखभालीची कामे पूर्ण झाल्यानंतर ही सुविधा पुन्हा सुरू करण्यात येणार आहे। सुमारे 50 किलो वजनापेक्षा कमी वजनाच्या मृत प्राण्यांचे दहन करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने मालाड येथील स्मशानभूमीमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। मृत प्राण्यांचे दहन करण्यासाठी लिंकही उपलब्ध करून देण्यात आली आहे। या लिंकवर नोंदणी करून निवडलेल्या विहित वेळेत मालाड येथील स्मशानभूमीमध्ये मृत प्राण्यांची अंत्यविधी करता येतात। परंतु या दहन वाहिनीच्या देखभाल कामासाठी 2 डिसेंबर 2024 पासून पुढील 3 आठवड्यांच्या कालावधी दरम्यान ही सुविधा बंद ठेवण्यात येणार आहे। देखभालीची कामे पूर्ण झाल्यानंतर ही सुविधा पूर्ववतपणे सुरू करण्यात येईल। तसेच आंबोली स्मशानभूमी तात्पुरती बंद असणार आहे। मुंबई नगरपालिकेच्या के पश्चिम विभागातील आंबोली हिंदू स्मशानभूमीतील दहन कक्ष दुरुस्तीचे काम सुरू असल्याने पारंपरिक दहन कक्षाची सेवा रविवारी 1 डिसेंबर 2024 पासून बंद असणार आहे। दुरुस्तीची ही कामे पूर्ण झाल्यानंतर हे दहन कक्ष पुन्हा उपलब्ध होणार आहे। तोवर वेसावे, वर्सोवा हिंदू स्मशानभूमी आणि ओशिवरा हिंदू स्मशानभूमीत देखील पारंपरिक दाहिनीचा पर्याय उपलब्ध असेल। मात्र आंबोली स्मशानभूमीत असणारी नैसर्गिक वायू दाहिनी पद्धतीची अंत्यविधी सेवा कार्यरत असेल। जी महाराष्ट्र न्यूज, मालाड।